आवाज यायला का सगळ्यांना? हाय का कडक आवाज? तर सगळ्यात पहिल्यांदा देवणी तालुक्यामध्ये मी जरी उदगीरचा इथं बाजूलाच असलो 15-20 किलोमीटर, तरी सुद्धा मला इथं जवळ बोलवल्याबद्दल तुमचे देवणीकरांचे व बॉस कॅफे तर्फे त्यांना मी सर्वांना आभार व्यक्त करतो आणि तुम्ही मला इथं बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। तसेच आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असल्यामुळे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहून मी माझे 2 शब्द चालू करतो। तर सगळ्यात पहिल्यांदा माझा परिचय बकासूर या नावानं करायची गरज नाही, कारण ते तुम्हाला इथं असं पाठीमागं दिसणारच आहे। दिसलं का? तर हे मी काय स्वतः बनवलेलं नाही, जे माझे फॅन्स असतात। तर एक चाकूरचा टेलर म्हणून एक मित्र आहे, बाबा टेलर म्हणून, तर त्यांनी मला माझ्या वाढदिवसा दिवशी गिफ्ट म्हणजे एक भेट म्हणून दिलेली आहे आणि मी जिथं जिथं कार्यक्रम असतो तिथं हेच शर्ट घालून जातो। कारण काय माहितीये का, आपला माणूस मोठा झाला पाहिजे, आपला मित्र, आपला जवळचा माणूस व्यावसायिक हा मोठा झाला पाहिजे। मला सांगा, तुम्हाला आता सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, नाही पड ना टेन्शन, पडलं तरी काय होईल नाही तुझे। तर चष्म्याचा काय गोळ आहे सांगतो तुम्हाला आता। नाही नाही नाही, लय जणाला कळतंय चष्मा का घालता। आता समजा पुढे 1 2 3 4 5 6 कॅमेरे आहेत, कसं असतंय, चष्मा जर काढला का इकडं बघायलो का इकडल्या कॅमेऱ्यात बांग दिसतंय। नाही नाही, रियालिटी आहे। मला बी आधी वाटत होतं मायाला लोक अंधारात बी चष्मा घालतात, लय भारी वाटायले, पण त्याचं ऍक्च्युअल कारण हेच आहे। पुढे जर 2-3 कॅमेरे असतील तर आता बघा मी त्यांच्याकडे बघायलोय, माझा कॅमेरा इथं आहे तरी म्हणजे त्याच्यात मी असं म्हणजे माझे तिरके डोळे दिसणार। आठवा कशाचा? आठवा डोळा का? हा, आठवा डोळा बी आपल्या इथं बसलेला आहे। तर तुम्हाला सांगतो, तिसरा डोळा महादेवाचा बघितला होता, 8वा डोळा पहिले। तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, माल प्याला की 8वा डोळा येतं हे लक्षात ठेवा। हा, तर सगळ्यात महत्वाचं, देवणी सारख्या म्हणजे छोटा तालुका म्हणावतो आपल्या लातूर जिल्ह्यामधला, म्हणजे छोटा जरी तालुका असला, लहान मूर्ती महान कीर्ती म्हणल्यासारखं। मी महान का म्हणतोय? फास्ट फूड खाणं छोट्या लेकरांना चांगलं नाही, पण एखाद्या रविवारी खायला काय हरकत नाही। तुम्ही आठवड्यामध्ये मटण किती दिवस खात असताल? 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस। मी आठवड्यातून 10 ते 15 दिवस मटण खातोय, म्हणजे दिवसातून कधी कधी 2दा बी होतंय, 3दा बी होतंय, 4दा बी होतंय। नगराध्यक्षा मॅडमला एक विनंती करतो, सुरुवातीला दारूबंदीसाठी प्रथम योजना करा। तर याच्या कार्यक्रमातून एकच विनंती करतो की मला काय म्हणायचंय, आता काही लोक म्हणते दारूतून रेव्हेन्यू येतंय, त्याच्यातून आपण लोकांचं हित साधू शकतो, रस्ते बनवू शकतो, अजून काही शिक्षणावर पैसा करू शकतो। पण मला एक काय म्हणायचंय, तुम्हाला दारूमुळे लोक बिघडलेले पाहिजे का रस्ते चांगले पाहिजे? तुमच्या वडिलांनी दारू प्यायला चालू केल्यावर वागा, बाप जर दारू पिऊन आलं तर भितडावर फिरू फिरू आपटील। रस्त्यात खड्डा असला तर चलत गेलेला परवडतंय, पण दारू प्यायलेला माणूस परवडत नाही, हे लक्षात ठेवा। तर आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला एक सांगतो, मी बहुतांश, तुम्ही तर सगळे बघतात, मी कंदुरी मटण असेल, जे नॉनव्हेजचे हॉटेल्स असतात त्यांचे प्रमोशन करतोय। तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा, आता तुम्हाला कसं असतं, जरी मी तुमच्या जवळ असलो तर तुम्हाला माहित नसते की मी कोण आहे, कुठून आलो, माझी सुरुवात कशी झाली। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणं आजच्या काळामध्ये शक्य नाही। तर मला काय वाटायले, पालकांनी आपल्या मुलाची कुवत लक्षात घ्यावी की बाबा आपल्या मुलाची अवकात काय। आता पोराला जर वाचायला लावलं, भारत माझा देश आहे, असं जर वाचित असेल उदाहरणार्थ, आणि बाप जर म्हणत असेल माझा लेख कलेक्टरच झाला पाहिजे, होणार आहे का? त्याची कुवत बघा। ती जर समजा पिपाणी वाजवित असेल किंवा बेंजो वाजवित असेल किंवा स्वयंपाकामध्ये रुची असेल किंवा वेगवेगळ्या त्याच्याकडे जर कला असतील,
तर त्या कलेचा आधार घेऊन एखादा व्यवसाय टाकून देणं. मित्रांनो, कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसते, लक्षात ठेवा. एखाद्या सिस्टमचा सांगतो, आपल्या समजा देवणी तालुक्या या देवणी गावामध्ये पंक्चरचे 2 दुकान आहेत समजा, आणि दोघांना बी बंद केलं आणि गावातल्या 10 ते 15 गाड्या पंक्चर झाल्या, अर्ध गाव थांबल्यासारखं होतंय का नाही? मग तो पंक्चरवाला छोटा आहे का? नाही. तुम्हाला तेच सांगतो, कोणताच व्यवसाय छोटा नसतो. जेव्हा त्याची गरज पडती का नाही, रातभर सुई हुडकावं लागती. आमोशाच्या दिवशी जर कोणी जर मात मानलेला असतं, दाबण, एक नारळ बिबवा नेऊन 3 टिकट्यावर नेऊन टाका, दुकानं हुडकावं लागते, पण रात्री दुकानवाला बी दाबण देना. आली का नाही पंचायत? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीनं तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टीनं अडकून राहावं लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की व्यवसाय हा कुठलाच छोटा किंवा मोठा नसतो. जेव्हा गिराईक म्हणून किंवा ग्राहक म्हणून आपण त्या दुकानावर जातो, त्यावेळेस आपल्याला गरज असते, तीच गरज त्या दुकानदाराची आणि तुमचं एक नातं तयार होतं की बाबा व्यवसाय चालतो कसा. माणूस विकणारा पण पाहिजे आणि खरीददारी पण करणारा पाहिजे. आता मला व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे, तुम्हाला सांगायला काय वाटत नाही. माझे व्हिडिओ तुम्हाला पण येत असतील, पण माझ्या व्हिडिओला एका महिन्यामध्ये म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या भारतातले ज्यांना ज्यांना मराठी कळतंय, तर मी अजून एक हिंदी चॅनल चालू केलेला आहे. भरपूर कमेंट येत होत्या की बाबा तुम्ही हिंदी में बनाव, हिंदी में बनाव. तर हिंदी चॅनल सुद्धा चालू केले, त्याला सुद्धा एक महिना झालं, 25,000 फॉलोअर्स आहेत त्याच्यावर सुद्धा. आणि तुम्हाला सांगण्यात एक आनंद होतो की दर महिन्याला माझ्या चॅनलची अकाउंट रीच 25 ते 27 करोड व्ह्यूज असते दर महिन्याला. म्हणजे रोज 1 करोड लोकांना मी भेटतोय, इंटरॅक्शन करतोय त्यांच्यासोबत. मग मला सांगा, आता मी नॉनव्हेज, आता सगळ्यात मुद्दा, सगळे काय म्हणतात नॉनव्हेजच्याच ॲड का करता तुम्ही, काही लोक व्हेजिटेरियन असतात, सगळं खरं आहे, मान्य आहे. मला सांगा, व्हेज आणि नॉनव्हेजचं क्लासिफिकेशन कसं करायचं? व्हेज म्हणजे भाजीपाला खाणारे आणि नॉनव्हेज म्हणजे मांस, मटण, मच्छी खाणारे, बरोबर आहे? ए पोरायनो, आज शाळेतले, शाळा शिकलेले किती जण आहेत रे इथं? हा, झाड सजीव आहेत का निर्जीव आहेत? त्याला कापून खाता लाज वाटत नाही का तुम्हाला? फरक एवढाच आहे, झाडाचं रक्त हिरवं आहे आणि प्राण्याचं रक्त लाल आहे. आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं, जे सायन्स शिकलंय, अंधाधुंद गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. सोशल मीडियाच्या कोणत्या बी गोष्टीवर अंधाधुंद विश्वास ठेवायचा नाही. सगळ्यात महत्वाचं, जे शिकलेत त्याच्यासाठी एक शिक्षणाची व्याख्या सांगतो, सारासार विचार करण्याची क्षमता म्हणजे शिक्षण. काय खरं काय खोटं हे ज्याला कळालं त्यालाच कळतं किंवा शिक्षणाचा काय उपयोग आहे. शिकलं आणि नोकरीसाठी जे शिकत आहे त्याला 0 व्हॅल्यू आहे, 0. मग मला सांगा, जे लोक भाजीपाला तोडून खातात ते सुद्धा नॉनव्हेजच आहेत, फक्त ते हिरवे नॉनव्हेज आहेत, आम्ही लाल नॉनव्हेज आहेत. आता दुसरी गोष्ट सांगतो, मी नॉनव्हेजच्या हॉटेलची प्रमोशन का करतो? आता उदाहरणामध्ये समजा एक हॉटेल घेतो. आता उदाहरणामध्ये हॉटेल सचिन बीड आहे समजा, बीडचं तुम्ही बघितले असेल व्हिडिओ. आता बघा, त्या हॉटेलमध्ये जवळपास 54 लोक कामाला आहेत. किती लोक आहेत? 54-55 लोक कामाला आहेत. एका माणसाला 500 ते 700 रुपये हजेरी रोज आहे. म्हणजे त्यांना वाटायचा, म्हणजे वस्ताद झालं, पुन्हा भाकरी करणाऱ्या मावशी झाल्या, भांडे घासणाऱ्या मावशी झाल्या, टेबल साफ करणारे लोक झाले, पुन्हा भाजीपाला आणून देणारे झाले, वेटर वेगळे झाले. तर जवळपास रोजचा पगार त्यांना 35 ते 40 हजार रुपये रोज. प्रत्येकाला, ह्यांना 700 आहे, ह्यांना 800 आहे, त्यांना 1200 पगार आहे. असे मिळून रोज 40 हजार रुपये पगार वाटावं लागते. आम्हाला नोकरीमध्ये महिन्याला 40 येते. महिनाभर शिव्या खाऊन, खेटे खाऊन, हे ओढतंय ते ओढतंय, ह्याचा रिपोर्ट पाहिजे, त्याचा रिपोर्ट पाहिजे, फलाना कागद पाहिजे, बिस्ताना कागद पाहिजे, एवढं झेलून झंझाळ महिन्याच्या 40 हजार भेटते. ती बी ह्या महिन्यात जर बजेट नसलं तर पुढल्या महिन्यात, त्याच्या नसल तर पुढल्या महिन्यात. एक हॉटेलवाला रोज पगार 40 हजार रुपये देते कर्मचाऱ्याला. मग मला सांगा, त्या हॉटेलवर जर तुम्ही बहिष्कार घातला
किंवा त्याचे जर मी व्हिडिओ बंद केले तर त्या 54 लोकांचे घर त्या हॉटेलवर चाललेत का नाही? त्याच एखाद्या काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा शाळा शिकायला का नाही त्या पैशावर? त्याच व्यक्तीच्या एखाद्या मुलीचं शिक्षण, एखाद्या मुलीचं लग्न त्या हॉटेल कामगाराच्या पगारीतून होत आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, मला अजून एक सांगायचंय की आता हे एक झाला की बाबा मी नॉनव्हेजचे व्हेजचे पण करतोय, तुम्ही बघत जा, कारण नॉनव्हेजचे लवकर व्हायरल होते. ज्याला जशी आवड आहे तसा व्हिडिओ पटकून व्हायरल होते. मी जर टाकलं बकासूर गेला फलाण्या हॉटेलमध्ये, झपाझप व्ह्यू लाईक येतात. कसं असतंय, आवड सगळ्यालाच आहे, फक्त नाव ठेवायचं. पण नाव ठेवून भागत नाही. कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती देखवत नाही म्हणल्यासारखं काम आहे. तर त्याच्यामुळं एक लक्षात ठेवायचं, कुणी काही म्हणो, आपलं आता बॉस कॅफेचं एक सांगतो, कोल्ड कॉफी माझं फेवरेट असते कुठं बी, कारण मी 2-4 कोल्ड कॉफी प्यायल्याशिवाय माझं इंजन स्टार्ट होत नाही. कारण जरा पोटाला आराम भेटते कशाने? कोल्ड कॉफीने. तर कोल्ड कॉफीचा आयटम म्हणजे चांगला आहे, चहापेक्षा कधी बी चांगली कोल्ड कॉफी. एकदा ट्राय करा. पिझ्झा बर्गरच्या एखाद्या वेळेस लेकराला कसं असतंय, लेकर सुद्धा बाईच्या हातच्या भाकरीन चपात्या खाऊन कटाळलेले असते, पण त्या बिचाऱ्याला पर्याय नसल्यामुळं काय करणार आहेत? ह्यांना कुणी आता एखाद्याला म्हणणार नाही, एखाद्याचा बाप चल बाळा आपण उदगीरला जाऊन पिझ्झा खाऊन येऊ, म्हणणार आहे का? त्यानं जर पिझ्झा मागितलं तर त्याचा थोबाड एका झापडीत पिझ्झावणी करते, बरोबर आहे का नाही? तर मला हेच म्हणायचंय की बाबा तुमच्या ठिकाणी पिझ्झा, बर्गर, कोल्ड कॉफी, हे जे काय फास्ट फूड सँडविच असतील, ह्या गोष्टी रोज खायच्या नाहीत, पण आठवड्यातून एकदा आनंद घ्यावा, माझं एवढं वैयक्तिक मत आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जे आता इथं जवळपास सगळे म्हणजे टीनेजर्स आहेत, सगळे बालक आणि युवक आहेत, तर सगळ्यांना मी एक छोटासा मेसेज देतो. तर मित्रांनो, सोशल मीडियाचा वापर करताना तुम्हाला आता माझी कंडिशन सांगतो. मला सोशल मीडिया चालू करून 2.5 वर्ष झालेलं आहे. 2.5 वर्ष झालेलं आहे. तर 2.5 वर्षाच्या जेव्हा कसं असतंय, एखादी जर सुरुवात केली तर त्याला कुणी काय म्हणत नाही. ते जर व्हिडिओ 4 चौघात गेला सुरुवातीला, तर माझ्या घरचेच सांगतो काय म्हणत होते. आमची आई म्हणायची, अरे तुला लाज वाटती का? शेजारी पाजारी थुकायले तुझ्यावर, काय नाचावणी व्हिडिओ काढायलास, काय तुला पटायले? हे आमच्या आईचे वाक्य. मग तिथं माझं प्रत्युत्तर काय होतं आमच्या आईला, जे लोक थुकायलेत त्यांना वाट्या दे म्हणलं, स्टीलच्या मोठायल्या, त्यांना त्याच्यात वकाय लाव म्हणलं, आणि ते आले की माझ्या अंगावर टाक म्हणलं. म्हणजे का सांगतो तुम्हाला, ज्या वेळेस यूट्यूबचा आणि फेसबुकचा महिन्याला मेसेज येतंय का नाही, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड डॅश 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 एवढे रुपये, मग काय वाटतंय, त्याच्या मायला फोन करून म्हणतोय, भया 2-4 शिव्या द्या की मला. म्हणजे चांगलं काम करायला पाय वडणारे भरपूर असतात. तर कोणत्याही काम कमी किंवा उच्च दर्जाचं नसतंय. ज्याला ज्याची गरज पडली ते काम सगळ्यात महत्वाचं असतंय. आता मला सांगा, हृदयाचं ऑपरेशन करणारा डॉक्टर भारी का मूळव्याधाचं ऑपरेशन करणारा भारी? हृदयाचं आहे का नाही? भारी वाटतंय का नाही सगळ्याला? पण ज्याला मूळव्याध झालाय त्याला हृदयाच्या डॉक्टरचं काय काम आहे? त्याच्यासाठी कोण भारी? मूळव्याधाचा डॉक्टर भारी का? मग मी तुम्हाला तेच सांगायलोय, ज्याला ज्याची गरज आहे त्याला सलाम आहे, बरोबर आहे. आता मेडिकलवर एखाद्याला संडास लागली म्हणून तुम्ही गोळ्या गेला, तिथं तापीच्या 5,000 गोळ्या आहेत, काय कामाच्या आहेत तुमच्या? आहेत का काय कामाच्या? तसंच ज्याला जी गरज पडली त्यानं ते करावं. आणि युवकांना सांगतो, म्हणजे सांगायचं तात्पर्य, कुणी काही म्हणू द्या, तुमचं कार्य चालू ठेवा चांगल्या मार्गाने, बरं का? नाही तर कार्य चालू ठेवा म्हणल्यावर माय बाप बायको शिव्या द्यायली, भाड खाऊ दारू पिऊ नको नाही. आमचा दोस्त बकासूर म्हणला, कार्य चालू ठेवा, रोज 90 क्वार्टर 30 60 वाढणार. चांगलं कार्य चालू ठेवा मित्रांनो. ऐका, आता जे बी कुणी दारू पिणारे आहेत, आता लिव्हर मध्ये पावर आहे म्हणून डल्ली वळ 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 करते, पण जेव्हा लिव्हर नांगी टाकते का नाही, ते माणूस बाजवर पाय खोडून मरते, पाय खोडून. हे तुम्हाला सगळ्याला, आता जे प्यालेले असतील म्हणायचं, ह्याच्या मायला ह्याला आणून लय गलती केली, काही बी म्हणा, कारण मी दवाखान्यातले अनुभव सांगतो तुम्हाला. लिव्हरच्या कुपाट्या लागल्याशिवाय तुमच्या राहणार नाही, तुम्हाला ही एक सांगतो. आणि राहिला प्रश्न सोशल मीडियाचा वापर मित्रांनो जपून करा.
कारण सांगतो, घरी बसून कुणाला बी आपण शिव्या देऊ शकता. कमेंटमध्ये मला बी शिव्या देतात, पंतप्रधानाला शिव्या देतात, मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात. कमेंटमध्ये काय लागले, वजन लागले का? शेतावर बांधावर बसून उगा टाईप करायचे, द्यायचे शिव्या. पण जे कोणी शाळा शिकणारे आहेत, जातीवाचक पोस्ट कुणीही पोस्ट करू नका. एखाद्या स्त्रीचा फोटो घेऊन अपमानजनक वाक्य कुणी करू नका. तुम्ही म्हणताल हे कॅफेचं उद्घाटन आहे, हे काय सांगायला आहे? माझं काम आहे चांगलं सांगणं. माझं काम मी चालू ठेवत असतोय चांगल्या प्रकारे. ऐकायचंय, फायद्यात राहताल. नाही ऐकायचंय, तुमचा 100% कुपाट्या लागणार. कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. कुणाचाही फोटो टाकून वेडी वाकडी पोस्ट करू नका. सायबर सेल तुमच्यावर, तुम्हाला वाटत असेल मोबाईलला पासवर्ड टाकला, हे ते सगळं झिरो आहे. प्रत्येक तुमचा एक पॉइंट ना पॉइंटचा डाटा सगळा सायबर सेलकडे असतंय. तुम्ही जर एखाद्या बाईला किंवा एखाद्या माणसाला जर मेसेज पाठविला 3-4 वर्षाखाली, तुम्ही जर मोबाईल डिलीट केला, सगळं केलं, सगळं काय बी करा तुम्ही, ज्या दिवशी तुमच्यावर केस होईल सगळा डाटा गटुड्यात बांधल्याने तुमच्या टेबलवर येते. काहीच टेन्शन करायची गरज नाही. त्याच्यासाठी कायद्यात राहा, फायद्यात राहू नका. सोशल मीडिया दुधारी तलवार आहे. आज मी इथं आलो देवणीमध्ये, बॉस कॅफेचं उद्घाटन केलं महाराजांच्या हस्ते. मी आलो, मी पण 1-2 रील टाकणार. कारण का, आपला मराठी माणूस एक म्हणजे बिझनेस करायचा प्रयत्न करीत आहे. चांगली क्वालिटी दिली तर त्याला, मी काय म्हणालोय, चांगली क्वालिटी दिली तर त्याला चांगला सपोर्ट करा. कारण चांगल्या गोष्टीला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट, सोशल मीडिया, मी आलो, माझ्यामुळे 4 लोकांना, देवणीच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यांना सगळ्याला कळणार की इथं पिझ्झा, बर्गर, सँडविच आणि कोल्ड कॉफी आहे. हे सगळ्या गोष्टी कशाच्या माध्यमातून कळणार? सोशल मीडियाच्या माध्यमातून. पण सोशल मीडियाच्या माध्यमात जर मी जर ती एखादी जर चुकीची जर पोस्ट केली, एखाद्या धर्माबद्दल, एखाद्या जातीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या स्त्रीबद्दल, तर विनाकारण वांदे व्हायची शक्यता आहे का नाही? त्याच्यासाठी जे कोणी युवक असतील, हे मुलं असतील, 10 वेळेस विचार करून कोणत्याही फोटोला लाईक करू नका. आणि तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला माहित असेल नसेल, आम्ही रोज सोशल मीडिया खंगाळत असतो, म्हणून तुम्हाला एक सांगतो, आजकाल तुमचा मोबाईल हॅक होण्याचे कोड कसे असतात सांगतो. आता ही सगळ्यात गोष्ट ह्या माणसासाठी आहे बरं का. अंधक बाईचा फोटो असतोय, ह्याला लय गडबड, ती बाई कसली दिसती बघायचा. नाही, रियालिटी आहे. आणि त्याच्यामध्येच हॅकर्स कोड असतंय, इमेज कोडिंग असते. ती इमेज डाउनलोड झाले की डायरेक्ट तुमच्या अकाउंटला अटॅच होतंय आणि सगळा पैसा त्या माणसाच्या अकाउंटला जाते. त्याच्यासाठी घरचीच रंबा, घरचीच उर्वशी आणि घरचीच सलमा, हेच लक्षात ठेवायचं. दुसऱ्याच्या नादी लागायचं नाही. अकाउंट रिकामा झाल्याशिवाय राहणार नाही. नाही, रियालिटी सांगायलो तुम्हाला. म्हणजे एक बाबा, आम्ही रोज त्या फील्डमध्ये आहे म्हणून सांगायलो. आणि दुसरी गोष्ट, सोशल मीडियावर काय, सोशल मीडियावर तुम्ही पगारीपेक्षा जास्त पैसे कमवू शकता. फक्त योग्य दिशेनं चला आणि योग्य म्हणजे योग्य मार्गच निवडा तुम्ही. त्याच्याशिवाय पर्याय नाही. फेकाफेकीच्या कारणामध्ये तुमचं आयुष्य उदगीरमधून तिघाला उचललंय. कशामुळे माहिती आहे का? आता पाठीमागं कॉक्रोच जनता पार्टी झाले, मोदी साहेबाला पंतप्रधान साहेब असतील, हो का, कोणत्या का पक्षाचे असणार, ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहे. पदाला महत्व आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कोणता पक्ष असू द्या, काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, काय घेणं देणं नाही, पदाला महत्व आहे. मग मला सांगा, त्या पदाची गरिमा आपल्या प्रत्येक माणसाने ठेवणं गरजेचे आहे. विनाकारण बसून दिलंय, 2 दिवसाखाली पोस्ट केली, 3ऱ्या दिवशी ह्याना काय म्हणते ते, आता पोलिसाला ते काय असते दुसरे, डीबी का बीडी असते, ते डीबी, पोलीस स्टेशनला कोणी अटक झालेलं नाही का ह्याच्यापैकी? नाही का? चला, चांगले लोक आहेत. हा, तर जे गुन्हे अन्वेषण शाखा पथक असते का, त्यांनी डायरेक्ट 3 जणांना उचललं. आणि 3 बी जण कोणते आहेत माहितीये का? एक 12वीचा आहे, एक फर्स्ट इयरचा आहे आणि एक 11वीचा आहे. लागल्या का नाही कुपाट्या? तर सांगायचं तात्पर्य, सोशल मीडिया दुधारी तलवार आहे, जपून वापरा. स्वतःचं कॅरेक्टर आणि स्वतःचं भविष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका. एक. आणि राहिला प्रश्न, जर तुमच्या गावामधून कोणी सोशल मीडिया रील बनवित असेल तर त्याला सगळ्यांनी मिळून सपोर्ट करा. एखादा जर व्यक्ती पुढे गेला तर खरंच त्या परिवाराला, त्या गल्लीला
4 पैसे. आणि तुम्हाला सांगतो, आता कमेंट मध्ये मला लय लोक शिव्या देतात. का देतात मलाच कळत नाही. काय म्हणतात, हे खाऊन माजलाय म्हण. आता माजलोय म्हणजे काय झाले? आज माझं वजन आहे, त्याला काय करणार? मी घरी बी खातोय ना. दुसरी गोष्ट, सोशल मीडिया मधून आता ते म्हणतात हे गाड्या दाखवतंय, हे दाखवतंय. मला काय म्हणायचंय, जो दिखता है वही बिकता है. मला सांगा, आता 2 दुकानदार आहेत, एकाकडे गव्हाच्या पुऱ्या तळलेल्या आहेत आणि एकाकडे सोन्याच्या इटा आहेत. त्यांना सोन्याच्या इटा लाकडाच्या संदकात पॅक करून 2 फूट खाली खोदून ठेवलेले आहेत आणि पुऱ्या इथं मस्त काचाच्या टेबलवर लावून विकलेल्या आहेत. त्याचं सोनं कुणी विचारील अगर नाही विचारील, पण ज्याला भूक लागली ती पुरी मागून खाईल का नाही? त्याच्यासाठी जे दिसतंय तेच विकतंय. आणि तुम्हाला खोटं बोलत नाही, सोशल मीडियामध्ये 100% पैसे असतात. फक्त चांगल्या प्रकारे वापर करा. आजूबाजूच्या लोकांना तुमचा पण फायदा होईल, तुमच्या फॅमिलीला पण फायदा होईल. आणि इथून पुढे सोशल मीडियासाठी एक गव्हर्नमेंट शासकीय कोर्स सुद्धा आणणार आहे एडिटिंगचा. तर त्याचा तुम्हाला लवकरच त्याची म्हणजे न्यूज येईल किंवा ते इम्प्लिमेंट होईल प्रत्येक कॉलेजमध्ये. त्याचा बी वापर करा. AI चा वापर करून अभ्यासामध्ये प्रगती करा. आणि इथं बसलेल्या गाबड्यांना तुम्हाला सांगायलोय, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अभ्यास करणं गरजेचं आहे. फक्त रविवारी नाही तर रोज अर्धाच घंटा मोबाईल बघायचा नाही, तर मोठ्यापणी तुमचे डोळे बांगे होतील. हा, पोरगीचा बघायला गेला तर सासू म्हणायची ही माझ्याकडे का बघायलाय. हा, बांगे होताल. तुम्हाला अजून सांगतो, पुन्हा पोरगी म्हणायची पोरग मला पसंत नाही, लाडू बघायले आणि पेढा मागायले व्हायचं. त्याच्यासाठी तुम्हाला पण लहान लेकराला सांगतो. आणि सगळ्यात घातक आयटम म्हणजे बाया, स्त्रियांनो, लेकरावर प्रेम ठेवा, त्यांचा घात करू नका. जी बाई आपल्या मुलांना किती बी लॉक बदलून द्या, माझी बायको सुद्धा लॉक काढून देणारच, तर देऊ नका. कारण कसं आहे माहितीये का, मोबाईलचा वापर योग्य त्या वयात करणं गरजेचं आहे. विनाकारण धोका आपल्या घरात तयार करू नका. पाठीमागे एक गोष्ट होती, आई रोज मोबाईल देत होती. एका दिवशी आईनं मोबाईल दिला नाही. 7 वर्षाच्या लेकरानं क्रिकेटची बॅट घालून आईच्या डोक्यात 21 टाके पाडले होते. म्हणजे विचार करा, सीझर मध्ये लेडीजला 14 टाके पडते, त्यांना 21 टाके पाडले होते. किती म्हणजे हाताने आहे का ना जीव घेणं हल्ला. तर ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. मी आता हे बाकीच्या गोष्टी का बोललो, इथं मुलं आणि युवक जास्त आहेत, कारण ह्या गोष्टी कंदुरी मटण हे तर चालणारच आहे. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या ॲडव्हर्टाईजमुळं सगळ्यांना 250 रुपयाला मटण खायला भेटायला बकऱ्याचं. आणि ती बी अनलिमिटेड भाकरी, अनलिमिटेड शेरवा, अनलिमिटेड भात. 250 रुपयात काय येतं? राजेश्वरी हॉटेलला या बरं, दोन पुरी भाजी, 2 डोसा आणि 1 चहा घ्या, लगेच 200 रुपये होते. इथं म्हणजे किती 35 खा, 40 खा, किती भाकरी खायच्यात ते का. आणि आता लय जणांचा प्रश्न, सगळ्यात शेवटचा 1 मिनिट घेतो. 35 भाकरीचं लय लोकांना टेन्शन आहे. ज्याला कुणाला टेन्शन आहे, मी नंबर देऊन जातो जाताना. एकदा घरी विचारा, आई म्हणाव ती 35 भाकरी खाते का ना, आपण बघू त्याची. तर 3.5 किलो नाही, 3 किलो मटण आणा आणि भाकरीला आईला बसवा. मग मी जसं जसं खाईन तशी भाकर वाढ म्हणा. जमतंय का नाही? नाही, आता बघायचंच म्हणल्यावर बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. आता गिलास मध्ये मीठ आहे का पाणी आहे, ती प्यायल्याशिवाय कळणार आहे का? ज्याला कुणाला तकलीफ आहे 35 भाकरीची त्यांनी विचारावं. मग त्याचा झिंजाडा उतरायची माझी जिम्मेदारी. हा, आणि इथं देवणी शहरामध्ये आल्याच्या नंतर मला खरंच चांगलं वाटलं. आणि तुम्हाला सांगतो, बॉस कॅफे झालं किंवा देवणी शहरासाठी झालं, मी खरंच म्हणजे मला वाटलं नाही की एवढं मला प्रेम भेटल इथून. तर मी सगळ्याला सांगतो, आपल्या देवणीचे मी पुढे येऊन कमीत कमी 10 तरी रील आपल्या देवणीचं नाव पुढे जाण्यासाठी मी रील बनवणार, ही माझी कमिटमेंट करतो. आणि एवढं बोलून तुम्ही एवढं प्रेम दिलं, शांततेमध्ये ऐकलात बकासुराला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मित्रांनो, अजून एकदा सांगतो, सोशल मीडियाचा वापर जपून करा, नाही तर आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.